हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9th मॅथ्स पार्ट 1 ची सेकंड सेमिस्टरची 2022-23 म्हणजेच मागील वर्षीची एक सराव प्रश्नपत्रिका सोडवू. ही सराव प्रश्नपत्रिका रयत शिक्षण संस्थेची 2022-23 म्हणजेच मागील वर्षीची आहे. सरावासाठी आपण ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं कशी मिळवायची ते या व्हिडिओमध्ये आपण पाहू. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. क्वेश्चन नंबर 1A इज मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तिथे आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात आणि त्यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा असतो. तर अशा पद्धतीचे हे 4 प्रश्न प्रत्येकी 1-1 मार्काला असा एकूण हा क्वेश्चन नंबर 1A 4 मार्कासाठी. त्यातला पहिला असा प्रश्न आहे, व्हॉट इज द रेशिओ ऑफ 1 मिलीमीटर टू 1 सेंटीमीटर. मग ह्याच्यासाठी हे 4 ऑप्शन्स आपल्याला दिले. आता आपल्याला जर रेशो काढायचा असेल तर सगळ्यात अगोदर नियम आपल्याला माहिती आहे की दोन्हीची युनिट्स सेम पाहिजे. इथं पहिली जी क्वांटिटी दिली त्याचं युनिट आहे मिलीमीटर आणि दुसरं क्वांटिटी त्याचं युनिट आहे सेंटीमीटर. पहिल्यांदा आपल्याला हे दोन्ही एकाच युनिटमध्ये कन्व्हर्ट करावं लागतील. मग 1 मिलीमीटर हे लहान युनिट आहे, ते आहे तसंच ठेवू. आणि सेंटीमीटरचं कन्व्हर्जन जर मिलीमीटरमध्ये आपण केलं तर ते 10 मिलीमीटर. मग आपल्याला रेशो कुणाशी काढायचा तर 1 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटरशी म्हणजेच 10 मिलीमीटरशी. मग तो रेशो असणार आहे 1 डिवायडेड बाय 10. 1 डिवायडेड बाय 10 म्हणजेच 1:10. तर हे आपलं उत्तर. मग हे उत्तर आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये दिले, त्यामुळे ऑप्शन सी इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ दिस फर्स्ट क्वेश्चन. आता दुसरा क्वेश्चन बघू. त्याच्यामध्ये दोन इक्वेशन्स दिलेत, सायमल्टेनियस इक्वेशन्स 3x plus 4y is equal to 15 and 4x plus 3y is equal to 6. Then what is the value of x plus y? आता ह्या दोन्हीचे आपण ऍडिशन करूया. म्हणजे पहिल्यांदा हे 3x plus 4y that is equal to 15 हे आहे तसं इक्वेशन लिहूया आणि त्याच्यामध्ये दुसरं इक्वेशन आपण ऍड करू, दॅट इज 4x plus 3y is equal to 6. या दोन्हीची जर ऍडिशन केली तर 3x plus 4x 7x मिळेल, प्लस 4y प्लस 3y 7y मिळेल, इज इक्वल टू 15 प्लस 6 21. आता थ्रू आउट आपण 7 जर डिव्हाइड केलं तर 7x डिवायडेड बाय 7 होईल, प्लस 7y डिवायडेड बाय 7 होईल, दॅट इज इक्वल टू 21 डिवायडेड बाय 7. इथं 7 ला 7 दोन्ही बाजूला निघून जाईल. इथं शिल्लक राहील x प्लस y इज इक्वल टू, इथं 7 न जर 21 ला भाग घालवला तर 3 चा भाग जाईल, सो 3/1 दॅट्स 3. म्हणजे x प्लस y ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळणार, जे ऑप्शन बी मध्ये दिले. So option B is the correct alternative for this question. Next question is, a person has earned his income during the financial year 2020-21. Then his assessment year is. जो काही इन्कम आपण एखाद्या वर्षात मिळवलेला असतो तर त्याच्या पुढचं वर्ष हे त्याचं असेसमेंट इयर असतं. आता 2020-21 या वर्षामध्ये त्यांनी जो काही इन्कम कमवलाय त्याची असेसमेंट ही पुढच्या वर्षी म्हणजेच 21-22 मध्ये होणार आहे. So the assessment year is 2021-22 म्हणजे 2021-22 हे त्याचं असेसमेंट इयर असणार. नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ द क्लास 25 to 35. क्लास मार्क काढायचं म्हणजे या क्लासची एक्झॅक्ट मिडल व्हॅल्यू काढायची. मग ती मिडल व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला हे जे दोन्ही लिमिट्स आहेत, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट, यांची ऍडिशन करायची. दॅट इज 25 प्लस 35 डिवायडेड बाय 2 म्हणजे यांचा थोडक्यात आपण मीन काढायचा. मग आपल्याला मिळणार आहे याचा क्लास मार्क. मग इथे या प्रश्नात आपल्याला क्लास मार्कच विचारलाय. सो टू फाइंड द क्लास मार्क वी शुड हॅव द मीन ऑफ दिस टू. मग 25 आणि 35 यांची बेरीज 60 येईल डिवायडेड बाय 2. 60 ला जर 2 न भागलं तर 30 उत्तर येईल. याचा अर्थ या क्लासचा क्लास मार्क असणार आहे 30, विच इज गिवन एट ऑप्शन डी. सो ऑप्शन डी इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर दिस क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 1B. क्वेश्चन इज सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. आता हा प्रश्न 4 मार्काला, याच्यामध्ये कुठलाही ऑप्शन नाही, याचा अर्थ प्रत्येक सब क्वेश्चन 1-1 मार्काला. पहिला प्रश्न त्यातला असा आहे, राईट 2 सोल्युशन्स ऑफ इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 5. हे जे इक्वेशन आहे x प्लस y इज इक्वल टू 5 त्याचे 2 सोल्युशन्स लिहायचे. म्हणजे इथं x आणि y च्या व्हॅल्यूज आपल्याला अशा लिहायच्या की त्या दोन्हीची बेरीज 5 यायला पाहिजे. मग इथं आपण असं लिहू शकतो 2 प्लस 3 इज इक्वल टू 5 किंवा 3 प्लस 2 इज इक्वल टू 5. म्हणजेच इथं सोल्युशन असं होईल की x इज इक्वल टू 2 आपण जर घेतलं तर y इज इक्वल टू 3 घेतलं तर 2 प्लस 3 5 मिळतं. सो दीज आर दी 2 सोल्युशन्स. त्याच पद्धतीनं उलट जर केलं म्हणजे x इज इक्वल टू 3 लिहिलं, y इज इक्वल टू 2 लिहिलं तरी सुद्धा बेरीज 5च मिळते. सो दिस इज द अनदर सोल्युशन. मग आता इथं 2च सोल्युशन आपण काढू शकत नाही, याच्यापेक्षाही जास्त सोल्युशन काढू शकतो. जसं की 4 प्लस 1 इज इक्वल टू 5 और 1 प्लस 4 इज इक्वल टू 5. तर अशी बरीचशी आपल्याला सोल्युशन्स लिहिता येतील. आपल्याला ह्या प्रश्नात फक्त 2 लिहायचे आहेत, त्यामुळे हे 2 सोल्युशन्स.
ओके, तर दुसरा क्वेश्चन आपण बघूया. राईट द रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड वन. आता इथं फर्स्ट क्वांटिटी 1.5 किलोग्रॅम आणि सेकंड क्वांटिटी आहे 2500 ग्रॅम. मग आपल्याला या दोन्हीचं जर रेशो काढायचा असेल तर सगळ्यात अगोदर या दोन्हीची युनिट सेम पाहिजे. पहिली जी क्वांटिटी आहे त्याचं युनिट आहे किलोग्रॅम. सो वी हॅव टू कन्वर्ट इट इंटू ग्रॅम. म्हणजे 1.5 किलोग्रॅम म्हणजेच किती ग्रॅम, तर 1500 ग्रॅम. त्यामुळे आपण हे असं लिहू शकतो. आणि आता आपण या दोन्हीचा रेशो काढू शकतो. तर रेशो कुणाचा कुणाशी काढायचा हेही महत्वाचं. रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी. फर्स्ट क्वांटिटी आहे 1500 डिवायडेड बाय सेकंड क्वांटिटी 2500. या 2 झिरोला 2 झिरो निघून जातील. 5 त्रिक 15, 5 5 25. त्यामुळे रेशो येईल 3 डिवायडेड बाय 5, दॅट इज 3:5. सो दिस इज द आन्सर. आता त्यातला तिसरा सब क्वेश्चन पाहू. फाइंड द मोड ऑफ 19, 19, 15, 20, 25, 15, 20 and 50. आता याच्यामध्ये या डेटामध्ये आपल्याला जे एंट्रीज दिलेले आहेत त्याच्यामध्ये मोड काढायचं म्हणजे असा नंबर शोधायचा जो सर्वात जास्त वेळा आला. मग इथं 19 2 वेळा आलाय, त्याच्यानंतर 20 2 वेळा आलाय, 25 एकदाच आलाय, पण 15 ही जी संख्या आहे ती 3 वेळा आलेली आहे. म्हणजे 15 ही संख्या सर्वात जास्त वेळा आली म्हणजे 3 वेळा. त्यामुळं हा जो डेटा आहे त्याचा मोड असणार आहे 15. आणि चौथा क्वेश्चन आपण पाहू. व्हेन द ब्रेथ इज सबट्रॅक्टेड फ्रॉम twice the length, the answer is 27. What is the mathematical form of the statement? म्हणजे आपल्याला याचं मॅथमॅटिकल फॉर्म लिहायचा आहे, एक इक्वेशन लिहायचं आहे ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत, ब्रेथ आणि लेंथ, आणि यांच्यामधलं रिलेशन दिले. सो लेट अस कन्सिडर द लेंथ ऑफ दिस रेक्टँगल बी एल. तर लेंथ एल आहे असं आपण कन्सिडर करूया आणि ब्रेथ त्याच्यासाठी अक्षर घेऊया बी. आता इथे रिलेशन असं दिले की ब्रेथ इज सबट्रॅक्टेड फ्रॉम ट्वाइस द लेंथ. ट्वाइस द लेंथ म्हणजे एल ची दुप्पट करायची, दॅट इज 2 into L, आणि याच्यामधून ब्रेथ सबट्रॅक्ट करायची, आणि असं केल्यानंतर आन्सर मिळणार आहे 27. सो दॅट इज इक्वल टू 27. सो दिस इज द इक्वेशन वी गेट फ्रॉम दिस इन्फॉर्मेशन. सो दिस इज द मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ द गिव्हन स्टेटमेंट. पुढचा क्वेश्चन नंबर 2 आहे. अटेम्प्ट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. हा आता ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 ऍक्टिव्हिटी सोडवायच्या असतात. त्यातली प्रत्येक ऍक्टिव्हिटी 2-2 मार्काला असते. त्यातला पहिला, if the x is the geometric mean of 25 and 4, then to find the value of x, complete the following activity. इथं या स्टेटमेंट याची सुरुवात दिलेली की x is the geometric mean of 25 and 4. ज्यावेळेला एखादा नंबर इतर दोन नंबरचा जॉमेट्रिक मीन असतो त्यावेळी त्याचा स्क्वेअर म्हणजे जिथे x स्क्वेअर केला हा त्या दोन संख्यांचा प्रोडक्ट इतका असतो. म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या, तर ज्या दोन संख्यांचा तो जॉमेट्रिक मीन आहे तो. आता इथे आपल्याला असं दिलं की x इज जॉमेट्रिक मीन ऑफ 25 and 4. सो x स्क्वेअर इज इक्वल टू 25 into 4, म्हणजे या दोन्हीचा इथे गुणाकार करायचा. सो 25 into 4 दॅट्स 100. सो x स्क्वेअर इज इक्वल टू 100. दोन्ही बाजूचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट x मिळेल आणि 100चं स्क्वेअर रूट 10. So the value of x is 10. To find the fraction, complete the following activity. Numerator x दिलाय, डिनॉमिनेटर y दिलाय. त्याच्यावरून हे दोन आपल्याला कंडिशन दिलेली. पहिली कंडिशन अशी आहे, if denominator is increased by 1, then the fraction obtained is 2/3. म्हणजे इथं डिनॉमिनेटर 1 न जर वाढवला तर मिळणारा फ्रॅक्शन 2/3 मिळणार आहे. मग डिनॉमिनेटर y आहे त्यावेळेला x आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे x आहे तसं जर आपण ठेवला आणि डिनॉमिनेटर 1 न वाढवला म्हणजे y + 1 लिहिला तर तो फ्रॅक्शन 2/3 मिळणार आहे. सो दॅट इज इक्वल टू 2/3. आता हे सोडवल्यानंतर जे काही इक्वेशन तयार होईल ते इक्वेशन या बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे. आता हे पहिल्यांदा सोडवूया आपण. तिरकस गुणाकार केला तर 3 into x 3x इज इक्वल टू 2 into y + 1. 3x इज इक्वल टू 2 into y, दॅट्स 2y + 2 into 1 2. तर 2y आपण लेफ्ट हँड साइडला घेऊया. 3x - 2y होईल, दॅट इज इक्वल टू 2. सो दिस इज द इक्वेशन वी गेट फ्रॉम दिस कंडिशन. म्हणजे या बॉक्समध्ये इक्वेशन येईल 3x - 2y दॅट इज इक्वल टू 2. आता याच पद्धतीनं हा जो दुसरा बॉक्स आहे त्याच्यामध्ये या दुसऱ्या कंडिशन वरून आणखी एक इक्वेशन आपल्याला तयार करायचं. इथे आता आपल्याला असं दिलं की इफ डिनॉमिनेटर इज डबल्ड देन द रिझल्टिंग फ्रॅक्शन इज 1/2. म्हणजे इथं सुद्धा न्यूमरेटर आहे तसंच ठेवायचं आणि डिनॉमिनेटर डबल करायचं. मग डिनॉमिनेटर y आहे त्याची डबल म्हणजे 2y, आणि असं केल्यानंतर फ्रॅक्शन 1/2 मिळणार आहे. सो दॅट इज इक्वल टू 1/2. मग इथं आपण क्रॉस मल्टिप्लाय करूया. 2 into x 2x दॅट इज इक्वल टू 2y into 1
2y. सो 2x प्लस 2y जर लेफ्ट हँड साईडला घेतले तर मायनस 2y दॅट इज इक्वल टू 0. म्हणजे या बॉक्समध्ये येईल इक्वेशन 2x मायनस 2y दॅट इज इक्वल टू 0. आता इथे आपल्याला असं दिले की टू फाइंड द फ्रॅक्शन, म्हणजे आपल्याला ते फ्रॅक्शन शोधायचं आहे आणि त्याच्यासाठी ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. आता आपल्याला फक्त ही दोन इक्वेशन्स मिळाले. दिस इज इक्वेशन नंबर 1 आणि दिस इज इक्वेशन नंबर 2. तर याच्यावरून आपल्याला ते फ्रॅक्शन काढायचं आहे. मग या दोन्ही इक्वेशनचं कंपॅरिझन जर केलं तर वायचा कोएफिशियंट सेम आहे, त्यांचं साइन सुद्धा सेम आहे. मग या कंडिशन मध्ये आपण या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करतो. सो इफ वी सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1, म्हणजे 1 मधून जर 2 सबट्रॅक्ट केलं तर 3x मायनस 2y दॅट इज इक्वल टू 2 मायनस 2x मायनस 2y इज इक्वल टू 0. ही सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्शन करताना दुसऱ्या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचं साइन आपल्याला बदलावं लागतं. सो प्लस 2x चे होतील मायनस 2x, मायनस 2y चे होतील प्लस 2y, आणि आता मायनस 2y ला प्लस 2y निघून जाईल. 3x मायनस 2x x मिळेल दॅट इज इक्वल टू 2 मायनस 0. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ x. ही x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. आता याच्यावरून y ची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. मग इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 याच्यामध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो फ्रॉम इक्वेशन 2 मध्ये जर ही व्हॅल्यू ठेवली तर 2x मायनस 2y इज इक्वल टू 0, म्हणजे 2 इंटू x म्हणजे 2 इंटू 2 मायनस 2y इज इक्वल टू 0. तर 2 इंटू 2 4 मिळेल, मायनस 2y इज इक्वल टू 0. दॅट इज 4 इज इक्वल टू मायनस 2y जर राईट हँड साईडला घेतले तर प्लस 2y होतील, आणि 2 जर लेफ्ट हँड साईडला घेतले तर 4/2 इज इक्वल टू y. आता 2 ने जर भाग घालवला तर 2 चा भाग जाईल. सो y इज इक्वल टू 2. म्हणजे x ची व्हॅल्यू 2 मिळाली, y ची व्हॅल्यू सुद्धा 2 मिळाली. फ्रॅक्शन आहे आपला x डिवाइडेड बाय y, म्हणजेच इथं फ्रॅक्शन असणार आहे 2/2. सो दिस इज द फ्रॅक्शन. पुढचा आणखी एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. कंप्लीट द फॉलोइंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल. आता ही जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल आहे ती लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे लेस दॅन अप्पर क्लास लिमिट. तर त्या पद्धतीने आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. मग याच्यामध्ये क्लास मार्क दिलाय, फ्रिक्वेन्सी दिलाय, आपल्याला फक्त हा शेवटचा कॉलम तो भरायचा. मग लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढताना आपण ह्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या वरून खाली ऍड करत जातो. म्हणजे पहिल्यांदा पहिली फ्रिक्वेन्सी म्हणजे पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी 3 आहे तशीच घेतली, त्याच्यामध्ये दुसऱ्या क्लासची फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळवावी लागते. सो 3 प्लस दुसऱ्या क्लासची फ्रिक्वेन्सी 15, सो 3 प्लस 15 या बॉक्समध्ये येईल 18. पुन्हा पुढच्या क्लासमध्ये 18 आहे तशीच घ्यायची आणि त्याच्यामध्ये त्या क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजेच 20 to 30 या क्लासची फ्रिक्वेन्सी 20 आहे ती ऍड करायची. सो 18 प्लस 20 38. मग पुन्हा एकदा ही 38 संख्या इथे लिहायची, त्या 38 मध्ये शेवटचा जो क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी ऍड करायची. सो 38 प्लस 12 50. तर या पद्धतीने ह्या 4 बॉक्सेस मध्ये हे 4 नंबर असतील आणि या पद्धतीनं ही ऍक्टिव्हिटी सुद्धा पूर्ण होईल. ओके, नाव द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2b. अटेम्प्ट द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 4. 8 मार्काला हा प्रश्न आहे, प्रत्येक सब क्वेश्चन 2-2 मार्काला. फर्स्ट इज कम्पेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ रेशोज. हे दोन रेशोज दिलेत आणि हे आपल्याला कम्पेअर करायचे. सुरुवातीला ते दोन्ही रेशोज पहिल्यांदा आहे तसे लिहून घ्यायचे. √13 डिवायडेड बाय √8 आणि दुसऱ्या बाजूला √7 डिवायडेड बाय √5. मग आता आपली नेहमीची पद्धत ह्या दोन नंबर्सची पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करायची, प्रोडक्ट घ्यायचा, म्हणजे √13 इंटू √5. मग √13 इंटू √5 आणि दुसरा प्रोडक्ट √8 इंटू √7, √8 इंटू √7. म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये मिळेल √13 इंटू √5 65 आणि या बाजूला √8 इंटू √7 56. आता √65 आणि √56 यातला जर आपल्याला यांची जर कंपॅरिझन करायची असेल तर पहिल्यांदा 65 आणि 56 यांची कंपॅरिझन करूया. यापैकी कोणती संख्या मोठी आहे तर 65, म्हणजेच √65 ही संख्या सुद्धा √56 पेक्षा मोठी असणार. आता इथं पहिला प्रोडक्ट मोठा आहे, याचा अर्थ या दोन रेशो पैकी हा जो पहिला रेशो दिलाय तो मोठा असणार आहे. पहिला रेशो आहे √13 डिवायडेड बाय √8 which is greater than √7 divided by √5. So this is the comparison of these two ratios. या पद्धतीने आपण या दोन रेशोची कंपॅरिझन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. फॉलोइंग 10 ऑब्झर्वेशन्स आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर एज फॉलोज. हे असेंडिंग ऑर्डर मध्ये हे नंबर दिलेले आहेत, ऑब्झर्वेशन दिलेले आहेत.
इफ द मीडियन ऑफ डेटा इज 11 फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. याची मीडियन दिलेला आहे 11. आता आपल्याला एखादा डेटा दिला असेल आणि त्यांची मीडियन आपल्याला काढायची असेल तर तो मीडियन आपण कसा काढतो, तर ह्याच्यामध्ये एकूण ऑब्झर्वेशन्स किती आहेत तर 10. मग जर 10 ऑब्झर्वेशन्स असतील तर त्यातले पहिले 4 सोडायचे, शेवटचे 4 सोडायचे, मध्ये 2च शिल्लक राहतात. तर मीडियन आपला असा असतो की ह्या दोन्हींचा मीन, मग x+1 आणि x+3 या दोन्हींचा मीन आपल्याला काढायचा आहे. तो असणार आहे आपला मीडियन, कारण आपल्याला हे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते असेंडिंग ऑर्डरमध्ये दिलेलेच आहेत. कारण सुरुवातीला जर आपल्याला मीडियन काढायचं असेल तर सर्वात अगोदर ते जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये मांडून घ्यावे लागतात आणि त्यांच्या बरोबर मध्ये येणारी संख्या हा असतो आपला मीडियन. आता इथं मध्ये 2 संख्या येतात, मग त्यातला नेमका मीडियन कोणता, तर ते म्हणजेच या दोन्हींचा मीन काढायचा. सो आता या दोन्हींचा मीन काढायचं म्हणजेच काय, या दोन्हीची पहिल्यांदा बेरीज काढायची, x+1 प्लस x+3, आणि या 2 संख्यांची बेरीज आपण करतोय, त्यांचा मीन काढतोय, म्हणून त्याला 2 न भागायचं. आता हा मीडियन दिलाय आपल्याला, तो मीडियन आहे 11. तर मग ह्या मीडियनच्या खाली लिहूया 11 इज इक्वल टू x+x म्हणजे 2x प्लस 1+3 4 डिवायडेड बाय 2. तर हे 2 लेफ्ट हँड साईडला घेऊया, न्यूमरेटरला जातील, दॅट इज 11 इंटू 2 दॅट इज इक्वल टू 2x प्लस 4. 11 इंटू 2 22 इज इक्वल टू 2x प्लस 4. त्यानंतर 4 आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया, 22 मायनस 4 होतील, दॅट इज इक्वल टू 2x. 22 मायनस 4 दॅट्स 18 इज इक्वल टू 2x. x ची किंमत काढायची आपल्याला, 2 आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया, 18 डिवायडेड बाय 2 होईल, दॅट इज इक्वल टू x. आता 2 ने जर भाग घालवला तर 2 9 18. सो 9 इज इक्वल टू x, दॅट इज x इज इक्वल टू 9. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ x. पुढचा क्वेश्चन आहे, अलका स्पेंड्स 90% ऑफ द मनी दॅट ही रिसीव्ड एव्हरी मंथ. Her monthly income is rupees 50,000. Then how much money she saves monthly? अलका तिच्या सॅलरीच्या 90% स्पेंड करते. मग तिची बचत किती असणार आहे तर 10%. मग याच्यावरून ती किती रुपये सेव्ह करते असा प्रश्न आहे. आता अलकाच एक्सपेंडिचर आपल्याला दिलेला आहे, ती 90% खर्च करते, म्हणजे तिचं एक्सपेंडिचर असणार आहे 90%. मग आपोआपच तिचं सेव्हिंग किती असणार आहे, सो सेव्हिंग्स दॅट इज इक्वल टू 10%. आता इथं पुढे आपल्याला असं दिले की हर मंथली इन्कम इज रुपीज 50,000. मग हाऊ मच मनी शी सेव्स, तर ती सेव्ह किती करते तर 10%. कशाच्या 10% तर मंथली इन्कमच्या. मग मंथली इन्कम तिचा 50,000 आहे, त्या 50,000चे 10% आपल्याला काढायचे. सो हर सेव्हिंग्स हे आपल्याला काढायला कॅल्क्युलेट करावं लागेल 10%. आणि 10% कशाच्या तर मंथली इन्कमच्या, दॅट इज 10% ऑफ 50,000. आता 10% आपल्याला काढायचं आहे, 10% म्हणजे 10 डिवायडेड बाय 100 इंटू 50,000. मग इथे या 2 झिरोजला हे 2 झिरो निघून जातील. सो 10 इंटू 500 दॅट्स 5,000. सो दिस इज हर सेव्हिंग्स, म्हणजे ती दर महिन्याला रुपये 5,000 सेव्ह करते. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड द मीन ऑफ द नंबर्स 25, 30, 27, 23 अँड 25. या सगळ्या नंबर्स आपल्याला मीन काढायचा आहे. आता हे एकूण ऑब्झर्वेशन दिलेत 5. सो टू फाइंड द मीन ऑफ दिस नंबर्स वी हॅव टू ऍड दीज ऑल, म्हणजे या सगळ्यांची पहिल्यांदा आपल्याला बेरीज करायची. 25 प्लस 30 प्लस 27 प्लस 23 प्लस 25. आणि याला एकूण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स न म्हणजे 5 ने डिवाइड करायचं, कारण एकूण 5 संख्या. इथं पहिल्यांदा या सगळ्यांची संख्येची बेरीज करूया. 7 आणि 3 10, 10 आणि 10 20, 2 आणि 2 आणि 2 4, 6, 8, 10, 13, 130 होतील डिवायडेड बाय 5. आता या 130 ला 5 ने भागू, 5 दुने 10, 3 शिल्लक राहील 30 होतील, 5 30. सो द मीन इज 26. सो मीन ऑफ these observations is 26. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. हे 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सोडवायचे आहेत. सगळ्यात पहिली स्टेप तर ह्या दोन्ही इक्वेशन्सना नंबर द्यायचे. सो 2x plus y is equal to 15, because this is equation number 1, and 3x minus y is equal to 5, equation number 2. आता या दोन्हीमध्ये y चं कोएफिशियंट सेम आहे, त्यांचं साइन वेगवेगळं आहे, म्हणजे यांची ऍडिशन आपल्याला करावं लागेल. सो ऍडिंग
इक्वेशन 1 and 2. मग पहिलं इक्वेशन आहे 2x plus y is equal to 15 plus second is 3x minus y is equal to 5. या दोन्हीचे ऍडिशन करायला प्लस y ला मायनस y निघून जाईल. 2x plus 3x 5x मिळेल is equal to 15 plus 5 20. That is x is equal to 20 divided by 5. कारण 5 लेफ्ट हँड साइडला आहेत, ते जर आपण राईट हँड साइडला घेतले तर डिनॉमिनेटरला जातील, म्हणजे 20 डिवायडेड बाय 5 होईल. आता या 20 ला 5 ने जर भाग घालवला, 5 चौक 20, 4 चा भाग जाईल, सो x इज इक्वल टू 4. तर ही x ची व्हॅल्यू मिळाली. त्याच्यातून y ची व्हॅल्यू पण काढायची, त्याच्यासाठी इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 आपण कन्सिडर करूया आणि त्याच्यामध्ये y ची व्हॅल्यू आपण ठेवू. सो फ्रॉम इक्वेशन 1 फर्स्ट इक्वेशन आपण घेऊया, 2x plus y is equal to 15. That is 2 into x म्हणजेच 4, ती व्हॅल्यू इथे रिप्लेस करूया, प्लस y is equal to 15. 4 गुणिले 2 म्हणजेच 8 प्लस y is equal to 15. So y is equal to 8 आपण राईट हँड साइडला घेतले तर मायनस 8 होतील. That is y is equal to 15 minus 8, that's 7. So this is the solution of these equations. X is equal to 4 and y is equal to 7. Question number 3a. Attempt the following activity. हा पुन्हा एकदा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे जो 3 मार्काला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची असते. पहिला त्यातला क्वेश्चन असा आहे, इफ a by b is equal to 2 by 3 then complete the following activity. पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला पाहिजे a divided by 2b. मग a divided by b जर 2 by 3 असेल तर न्यूमरेटर मध्ये इथे आपल्याला aच लागणार आहे, म्हणजे ह्या बाजूला न्यूमरेटर मध्ये 2च येईल डिवाइडेड बाय 2 into b. आता इथं b आहे, डिनॉमिनेटरला त्याची दुप्पट करायची आणि या बाजूला सुद्धा त्यांची दुप्पट 6, त्यामुळे इथं 2 by 6 येईल. हा पहिला बॉक्स या पद्धतीने आपण पूर्ण केला. आता इथं आणखी एक बॉक्स आपल्याला इथं पूर्ण करायचा आहे, a square plus b square divided by b square. सर्वात आधी तर a divided by b is equal to 2 by 3 आपण लिहून घेऊया आणि आता आपल्याला स्क्वेअर पाहिजे, मग दोन्ही बाजूचा जर स्क्वेअर केला तर a square divided by b square is equal to राईट हँड साइडचा स्क्वेअर 2 square is 4 divided by 9. आणि आता इथं काय करायचं आपल्याला ऑपरेशन, जर कॉम्पोनेंट म्हणजे आपल्याला न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करायचं आहे आणि डिनॉमिनेटर आहे तसंच ठेवायचं. तसं जर केलं तर बाय कॉम्पोनेंडो वी वुड हॅव a square plus b square divided by b square, that is equal to the right hand side also 4 plus 9 divided by 9. So 4 plus 9 म्हणजे 13 divided by 9. हे उत्तर आपलं येणार आहे आणि आपल्या ह्या बॉक्स मध्ये हे एवढंच लिहायचं आहे, 13 divided by 9. तर जसं आपण या पद्धतीनं या बॉक्स साठी ते पूर्ण केलं, तसंच आणखी एक बॉक्स या बाजूला a plus 2b divided by 2b. इथे सुद्धा आपल्याकडं a divided by b याची व्हॅल्यू 2 by 3 दिली आहे. मग a divided by 2b काय होईल, तर a म्हणजे न्यूमरेटर आहे तसा 2 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरची दुप्पट करायची आहे, मग राईट हँड साइडला सुद्धा डिनॉमिनेटर म्हणजे सेकंड टर्म 3 आहे, त्याची दुप्पट 6 आहे. आता ह्याच्यावर कुठले ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला a plus 2b divided by 2b मिळेल, तर कॉम्पोनेंडो. सो अगेन बाय डुईंग कॉम्पोनेंडो, दॅट इज द ऑपरेशन ऑन इक्वल रेशो, आपल्याला असं मिळेल a plus 2b divided by 2b, म्हणजे न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करायचं आणि डिनॉमिनेटर आहे तसंच ठेवायचं. दॅट इज इक्वल टू 2 plus 6 divided by 6. मग 2 plus 6 म्हणजेच 8 divided by 6. याचा अर्थ इथं a plus 2b divided by 2b याची व्हॅल्यू मिळेल 8 divided by 6. तर या पद्धतीने आपण अशी ऍक्टिव्हिटी पूर्ण करू शकतो. पुढचा क्वेश्चन, पुढची एक ऍक्टिव्हिटी आपल्याला अशी दिली, सॉल्व दिस टू इक्वेशन, 2x plus y is equal to 5 and 3x minus y is equal to 5. त्याच्यामध्ये फक्त रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या. त्यातलं हे पहिले इक्वेशन 2x plus y is equal to 5 त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणले, दुसरं इक्वेशन त्याला इक्वेशन नंबर 2, आणि आता या दोन्हीची केलेली ऍडिशन जर केली तर प्लस y ला मायनस y निघून जाईल, 2x plus 3x 5x दिलेलंच आहे आणि या बाजूला 5 plus 5 या बॉक्स मध्ये येईल 10. आता x ची व्हॅल्यू काढायची तर 5 आपण राईट हँड साइडला घेतले तर 10 डिवाइडेड बाय 5 होईल आणि 10 ला जर 5 ने भाग घालवला तर 2 चा भाग जाईल, म्हणजे या बॉक्स मध्ये x ची व्हॅल्यू येईल 2. तर त्याच्यानंतर पुट x इज इक्वल टू इन इक्वेशन 1, म्हणजे हे इक्वेशन 1 जे आहे त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू ठेवायची. इक्वेशन 1 असं आहे 2x plus y is equal to 5, म्हणजेच 2 into 2 plus y is equal to 5. 2 into 2 4 मिळणार,
ते जर आपण राईट हँड साईडला घेतले तर -4 होतील. त्यामुळे या बॉक्समध्ये -4 येईल आणि खालच्या बॉक्समध्ये येईल 5 - 4 = 1. म्हणजे सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन दॅट इज xy इज इक्वल टू, हा बॉक्स दिलाय त्या बॉक्समध्ये पहिल्यांदा x ची व्हॅल्यू विच इज 2 and value of y is 1. So this is the solution of these equations. The question number 3b आपल्याला सोडवायचा आहे. Attempt the following sub questions any 2. प्रत्येक सब क्वेश्चन त्यातला आता 3-3 मार्काला आहे. त्यातला पहिला असा आहे, the total number of lions and peacocks in a certain zoo is 50. The total number of their legs is 140. Then find the number of lions and peacocks in the zoo. त्या झू मध्ये असणारे पिकॉक्स आणि लायन्स यांची संख्या काढायची आणि ते त्यांची एकूण जी संख्या आहे ती 50 दिलेली आहे. त्यानंतर त्यांच्या पायांची संख्या 140 दिलेली आहे आणि याच्यावरून आपल्याला त्या दोघांची संख्या म्हणजे लायन किती आहेत आणि पिकॉक किती आहेत ते काढायचं. मग आता हे एक्झाम्पल जे आहे इट इज द ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. तर त्याच्यामध्ये इथं 2 व्हेरिएबल्स आहेत, एक तर लायन्स, नंबर ऑफ लायन्स अँड नंबर ऑफ पिकॉक्स. तर त्या दोन्हीसाठी 2 अक्षर आपण घेऊया. So let x be the number of lions and y be the number of peacocks. आता त्यांची एकत्र संख्या 50 दिली म्हणजे त्या दोन्हीची जर बेरीज केली x + y = 50. हे एक इक्वेशन आपल्याला मिळेल. आता याच पद्धतीने आणखी एक इक्वेशन तयार करायचं आहे. त्याच्यासाठी दुसरी जी माहिती दिली ती माहिती अशी आहे, द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. त्यांच्या पायांची संख्या 140 आहे. सो बाय द सेकंड कंडिशन, आता इथे 2 वेगवेगळे प्राणी आहेत, लायन आणि पिकॉक. त्यातला लायन जो असतो त्याला 4 पाय असतात आणि पिकॉकला म्हणजे मोराला 2 पाय असतात. मग लायनची संख्या x आहे आणि प्रत्येक लायनला 4 पाय असतील तर x लायनला किती असणार तर 4x. ही झाली सिंहांच्या पायांची संख्या. आता त्याच पद्धतीने पिकॉकच्या पायांची संख्या काढायला एकूण पिकॉकची संख्या y आहे तर प्रत्येक पिकॉकला प्रत्येक मोराला 2 पाय असतात. मग अशा y मोरांना पाय किती असतील तर 2y. म्हणजे ही झाली लायन्सच्या पायांची संख्या, ही झाली पिकॉकच्या पायांची संख्या. त्या दोन्हीची जर बेरीज केली तर दोघांच्या एकत्र पायांची संख्या आपल्याला मिळणार आहे जी दिलेली आहे 140. So that would be equal to 140. Or this is equation number 2. आता ही 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळाले आपल्याला. हे जर सोडवलं आपण तर आपल्याला x आणि y ची किंमत मिळेल. मग आता याच्यामध्ये ह्या दोन्ही इक्वेशनचं कंपॅरिझन करूया, इक्वेशन 1 आणि 2. त्यातले कोएफिशियंट कुणाचे सेम नाहीत ते करून घ्यावे लागतील. इथं y चं कोएफिशियंट 2 आहे, इथं 1च आहे. तर या इक्वेशन 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर y चे कोएफिशियंट सेम होतील. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. मग 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 into x 2x मिळेल प्लस 2 into y 2y that is equal to 2 into 50 100. This is equation number 3. आता हे इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 हे 2 नवीन इक्वेशन मिळाली आहेत. तर यांचं कंपॅरिझन करूया. याच्यामध्ये y चा कोएफिशियंट सेम आहे, साइन पण सेम आहे, मग याची सबट्रॅक्शन आपल्याला करावं लागेल. सो subtracting equation 3 from 2 म्हणजे इक्वेशन 2 मधून इक्वेशन 3 आपण सबट्रॅक्ट करू. मग इक्वेशन 2 पहिल्यांदा लिहून घेऊ. 4x plus 2y is equal to 140 आणि इक्वेशन 3 आहे त्याच्या खाली लिहू 2x plus 2y is equal to 100. या दोन्हीची वजाबाकी करायची आहे त्यामुळे दुसऱ्या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचं साइन आता बदलेल. प्लस 2x चे मायनस, प्लस 2y चे मायनस, प्लस 100 चे मायनस. प्लस 2y ला मायनस 2y निघून जाईल. 4x minus 2x 2x is equal to 140 minus 100 40. x ची व्हॅल्यू काढायला 2 आपण राईट हँड साईडला घेऊया. 40 डिवाइडेड बाय 2 होते. 2 ने जर भाग दिला तर 20 चा भाग जाईल. सो x is equal to 20. तर ही x ची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच नंबर ऑफ लायन्स 20. तर 20 सिंह आहे. आता याच्यावरून आपण नंबर ऑफ पिकॉक्स पण काढू शकतो. त्याच्यासाठी इक्वेशन 1 2 किंवा 3 त्यातलं कुठलंही इक्वेशन आपण कन्सिडर करू. सो फ्रॉम इक्वेशन 1 हे सगळ्यात सोपं आहे ते कन्सिडर करूया. इक्वेशन 1 असं आहे x plus y is equal to 50. मग इथे x ची व्हॅल्यू आपण रिप्लेस करूया बाय 20.
सो 20 प्लस वाय इज इक्वल टू 50. वायची किंमत काढायला +20 आपण राईट हँड साईडला घेऊया, -20 होतील. सो 50 - 20 y इज इक्वल टू 30. म्हणजे वायची व्हॅल्यू मिळेल 30 आणि एक्सची व्हॅल्यू 20. याचा अर्थ त्या झू मध्ये एकूण 20 लायन्स आहेत आणि 30 पिकॉक्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. मिस्टर शेखर spends 60% of his income. From the balance he donates ₹300 to an orphanage. He is then left ₹3,200. What is his income? म्हणजे इथं आपल्याला मिस्टर शेखर त्यांचं एक्सपेंडिचर किती आहे, ते किती स्पेंड करतात ते दिलेलं आहे, ते डोनेट किती करतात दिलेले आहेत आणि त्यांच्याकडे शिल्लक राहिलेली रक्कम दिलेली आहे. मग आता त्यांचा इन्कम काढायचा आहे. मग त्यांचा इन्कम त्याच्यासाठी अक्षर घेऊया. लेट ₹X be the income of मिस्टर शेखर. मिस्टर शेखर यांचा इन्कम ₹X आहे. मग त्यातले 60% त्यांनी स्पेंड केलेले आहेत. मग राहिले 40%. 40% मधले पण ₹300 त्यांनी डोनेट केलेले आहेत आणि त्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते ती म्हणजे 3,200. म्हणजे त्यांचा एक्सपेंडिचर आपल्याला दिलेला आहे, तो पहिल्यांदा लिहून घेऊया. सो एक्सपेंडिचर इज इक्वल टू 60%. 60% याचा अर्थ आउट ऑफ 100. म्हणजे 100 पैकी 60 एक्सपेंडिचर असेल तर सेव्हिंग्स किती असणार, तर उरलेले सगळे. सो सेव्हिंग्स इज इक्वल टू 40%. 40% त्यांचं सेव्हिंग असणार आहे. आता त्या 40% मधले ₹300 डोनेट केले. मग आपण इथे याच्यावरून एक इक्वेशन असं तयार करू शकतो. 40% ऑफ कशाच्या, तर टोटल इन्कमच्या. टोटल इन्कम किती आपण कन्सिडर केला तर X. सो 40% ऑफ X. त्यामधनच जर ₹300 डोनेट केले तर जे शिल्लक राहतात ती म्हणजे ही रक्कम आहे. म्हणजे इज इक्वल टू आपण लिहू शकतो 3,200. आता हे इक्वेशन आपल्याला मिळालं. हे इक्वेशन सॉल्व्ह करू म्हणजे X ची किंमत मिळेल, म्हणजे त्यांचं इन्कम मिळेल. 40% ऑफ X आपल्याला काढायचं आहे. 40% म्हणजेच काय, 40 डिवायडेड बाय 100 इंटू X मायनस 300 इज इक्वल टू 3,200. इथं या 0 ला 0 निघून जाईल. 4x डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 3,200 मायनस 300 जर राईट हँड साईडला घेतलं तर प्लस 300 होईल. सो 4x डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 3,200 प्लस 300 इट्स 3,500. 4/10 आपण राईट हँड साईडला घेऊया म्हणजे लेफ्ट हँड साईडला x शिल्लक राहील. दॅट इज इक्वल टू 3,500 इंटू 4/10 जर आपण राईट हँड साईडला घेतलं तर त्याचा रेसिप्रोकल होईल 10/4. इथं भाग घालू. 2 दुने 4, 2 पंचे 10. पुन्हा 2 या 3500 ला भाग घालूया. 2 के 2 15 होतील. 2 7 14. एक शिल्लक राहील. 2 पंचे 10 आणि 0. 1750 गुणिले 5. 5 0 0. 25 7 2. 35 आणि 2 37. 3. 5 1 5 आणि 3 8. So X is equal to ₹8,750. So this is the income of Mr. Shekhar. Next question is, the following table shows the number of buses and trucks in nearest lakh units. Draw percentage bar graph. तो इथं ग्राफ पेपरचा उपयोग करून पर्सेंटेज बार ग्राफ काढायचा आहे. पुढचा क्वेश्चन, again from the topic statistics. In a village, the milk was collected from 50 milkmen at collection center in liters as given below. तर हे लिटर मध्ये काही गावांच्याकडून घेतलेलं दूध दिलेलं आहे. एकूण 50 मिल्कमेन आहेत. बाय टेकिंग सुटेबल क्लासेस प्रिपेअर ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा क्लासेस फिक्स करावे लागतील आणि सुटेबल क्लासेस घ्यायचे आहेत आणि ते क्लासेस आपल्याला घ्यायचे आहेत लिटर्स मध्ये. आणि ही जी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा डेटा दिला आहे तो लिटर्स मध्ये दिला आहे. त्यामुळे पहिला असणार आहे आपला कॉलम क्लासेसचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा कॉलम असणार आहे टॅली मार्क्स. म्हणजे प्रत्येक क्लासमध्ये किती टॅली मार्क्स आहेत तो आपला पुढचा कॉलम असेल. आणि त्याच्या पुढचा फ्रिक्वेन्सी. मग ते टॅली मार्क्स मोजून आपल्याला इथं फ्रिक्वेन्सी मध्ये ते लिहायचं आहे. which is denoted by Fi.
मग आता आपल्याला क्लासेस तयार करायचे आहेत. मग ते क्लासेस ठरवत असताना सुरुवातीला हा जो डेटा दिलाय किंवा हे जे ऑब्झर्वेशन दिले तर त्यामध्ये लहानात लहान आपल्याला दिसतोय 6 लिटर आणि मोठ्यात मोठा आहे 99. म्हणजे इथे क्लासेस करताना 10च्या गॅपनं 0 to 10, 10 to 20 या पद्धतीनं क्लासेस घ्यावे लागतील. इथे क्लासेस घेताना 0 पासून सुरू करायचा. पहिला क्लास 0 to 10, then we have 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90 and 90 to 100. आता एक एक टॅली मग आपण करत जाऊया. पहिला नंबर 27 आहे, 27. तो या 20 to 30 या गटात येईल, या क्लासमध्ये येईल. 75 इथे येईल. तर या पद्धतीने हे सगळे नंबर्स आपण एक एक तिरपी रेष मारत जाऊन तिथं टॅली मार्क त्या त्या क्लासमध्ये करत जाऊया. 99 शेवटच्या क्लासमध्ये येईल. 70, आता 70 इथं दोन ठिकाणी 70 येते, 60 to 70 आणि 70 to 80. तर यातला जिथं लोअर लिमिट असेल त्या क्लासमध्ये आपल्याला तो घ्यायचा, म्हणजे 70 to 80 मध्ये 70 काउंट करायचा. त्याच्यानंतर पुढे 12 तो दुसऱ्या गटात येईल, 15 तोही दुसऱ्या गटात. तर अशा पद्धतीनं एक 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 ऑब्झर्वेशन आपण त्या त्या क्लासमध्ये ठेवत जाऊया. तर या सर्व टॅलीमार्क करून झाल्यानंतर त्या टॅलीमार्क मोजूया. 0 to 10 या क्लासमध्ये 5 टॅलीमार्क्स आहेत, त्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी 5 होईल. दुसऱ्या क्लासमध्ये 10 to 20 मध्ये 5 आणि 2 7 आहेत. तिसऱ्या क्लासमध्ये 10, त्यानंतर पुन्हा 5, 5, 4, 3, 5, 3 आणि 3. आता या सर्वांची बेरीज म्हणजेच n ही 50 यायला पाहिजे. 7 आणि 5 12 आणि 10 22, 32, 32 आणि 4 36, 39, 44 आणि 6 50. याचा अर्थ आपण जे टॅली मार्क्स केलेत आणि हे जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल केले ते बरोबर आहे. आणि इथं माहिती आपल्याला 50 मिल्कमेनची दिली होती, 50 ऑब्झर्वेशन्स आहेत आणि टॅली मार्क मोजून फ्रिक्वेन्सी सुद्धा त्या सर्व फ्रिक्वेन्सीची सम 50 मिळाली. याचा अर्थ आपलं हे डिस्ट्रीब्युशन टेबल बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अटेम्प्ट द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 2. 8 मार्काचा हा प्रश्न आहे. यामधला प्रत्येक सब क्वेश्चन 4-4 मार्क आहे. त्यातला पहिला असा आहे, इफ ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन देन प्रूव्ह दॅट. या दोन गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायच्या आहेत, ए आणि बी. तर सुरुवातीला जे आपल्याला दिलेलं आहे तिथून सुरुवात करूया. ए बी अँड सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. म्हणजे जर कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये असेल तर याचा अर्थ असा होतो की ए डिवायडेड बाय बी इज इक्वल टू बी डिवायडेड बाय सी इज इक्वल टू के. मग इथं या दोन्हीची व्हॅल्यू के आहे, म्हणजे ए डिवायडेड बाय बी इज इक्वल टू के अँड बी डिवायडेड बाय सी इज इक्वल टू के. आता हे दोन्ही वेगवेगळे आपण सोडूया. बी सी जर आपण राईट हँड साईडला घेतलं तर न्यूमरेटरला जाईल, सी के होईल. सो बी इज इक्वल टू सी के आणि या बाजूला सुद्धा ए इज इक्वल टू बी के होईल. मग बी साठी व्हॅल्यू आहे आपल्याकडे, बी इज इक्वल टू सी के. ती व्हॅल्यू इथं ठेवूया, सी के इंटू के दॅट इज इक्वल टू सी के स्क्वेअर. सो व्हॅल्यू ऑफ ए इज सी के स्क्वेअर अँड व्हॅल्यू ऑफ बी इज सी के. तर ह्या दोन व्हॅल्यू झाल्यानंतर जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, पहिला भाग फॉर ए कन्सिडर द लेफ्ट हँड साईड. त्याच्यामध्ये लेफ्ट हँड साईड आपण कन्सिडर करूया, ती सोडवत जाऊया, काय मिळेल बघू. लेफ्ट हँड साईडला आहे ए डिवायडेड बाय ए प्लस 2b. आता इथे व्हॅल्यू ठेवूया, ए ची व्हॅल्यू सी के स्क्वेअर, ती न्यूमरेटरला राहील, डिवायडेड बाय ए म्हणजेच सी के स्क्वेअर प्लस 2b आहे, दॅट इज 2 इंटू बी ची व्हॅल्यू आहे सी के, सो 2ck. मग लेफ्ट हँड साईडला आपल्याला असं मिळेल सी के स्क्वेअर डिवायडेड बाय, डिनॉमिनेटर मधून सी के कॉमन घेता येईल आपल्याला. सी के जर कॉमन घेतलं तर इथं ब्रॅकेटमध्ये पहिल्या टर्म मध्ये के शिल्लक राहील प्लस दुसऱ्यामध्ये 2.
मग या सी ला सी न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये निघून जाईल, के ला के स्क्वेअर मधला एक के निघून जाईल, म्हणजे लेफ्ट हँड साइड आपल्याला अशी मिळाली के डिवायडेड बाय के प्लस 2, इक्वेशन नंबर 1. आता लेफ्ट हँड साइड सोडवल्यानंतर हे मिळालं, तर राईट हँड साइड घेऊया. सो नाव राईट हँड साइड घेऊन आपण सोडवू. राईट हँड साइड इज इक्वल टू a minus 2b divided by a minus 4c. a minus 2b म्हणजेच a याचा अर्थ ck स्क्वेअर minus 2 into b, b म्हणजेच ck divided by a म्हणजेच पुन्हा एकदा ck स्क्वेअर minus 4 into c that is 4c. न्यूमरेटर मधून ck कॉमन घेता येईल, म्हणजे इथे शिल्लक राहील k minus 2 divided by डिनॉमिनेटर मधून फक्त c कॉमन घेता येईल, शिल्लक राहील k स्क्वेअर मायनस 4. इथे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला c ला c निघून जाईल. आता इथे शिल्लक राहील k इंटू ब्रॅकेट k मायनस 2 न्यूमरेटरला डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला k स्क्वेअर मायनस 4 आहे, मग k स्क्वेअर मायनस 4 म्हणजेच आपण असं लिहू शकतो k स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर, आणि इथे जर एक्सपान्शन फॉर्म्युला वापरला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा, तर त्या फॉर्म्युला आपल्याला असं लिहिता येईल k प्लस 2 इंटू k मायनस 2, म्हणजेच इथं k स्क्वेअर मायनस 4 जे आहे त्याच्याऐवजी आपण हे लिहू शकतो k प्लस 2 इंटू के मायनस 2. त्यामुळे डिनॉमिनेटरला येईल के प्लस 2 इंटू के मायनस 2. इथे के मायनस 2 ला के मायनस 2 न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये निघून जाईल, शिल्लक राहील के डिवायडेड बाय के प्लस 2. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 जर आपण कम्पेअर केलं तर त्या इक्वेशनच्या राईट हँड साइड्स कॉमन दिसतात, म्हणजेच फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 LHS इज इक्वल टू RHS. कारण इक्वेशन 1 मध्ये राईट हँड साइडला k डिवायडेड बाय k प्लस 2 आहे, आणि इक्वेशन 2 मध्ये सुद्धा k डिवायडेड बाय k प्लस 2. मग याच्या राईट हँड साइड जर कॉन्ग्रुएंट असतील तर लेफ्ट हँड साइड पण असल्या पाहिजेत, म्हणजे LHS इज इक्वल टू RHS. याचाच अर्थ LHS म्हणजे आपण असे घेतले a डिवायडेड बाय a प्लस 2b दॅट इज इक्वल टू a मायनस 2b डिवायडेड बाय a मायनस 4c. सो दिस इज हाऊ वी कॅन प्रूव्ह द फर्स्ट पार्ट. तर यातला ए भाग जो आहे तो या पद्धतीने आपण प्रूव्ह करू शकतो. आता ज्या पद्धतीने आपण हा ए पार्ट प्रूव्ह केला त्याच पद्धतीने बी पार्ट सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा दोन साइड्स आहेत, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड. त्यामध्ये लेफ्ट हँड साइड घेऊया. सो लेफ्ट हँड साइड ऑफ बी इज बी डिवायडेड बाय बी प्लस सी. तर हे पुन्हा सोडूया. बी साठी सबस्टिट्यूशन आहे आपल्याकडे ck, तर न्यूमरेटर मध्ये ck ठेवूया डिवायडेड बाय पुन्हा एकदा डिनॉमिनेटरला b आहे म्हणजे ck प्लस c. आता यामध्ये न्यूमरेटर मध्ये फक्त ck आहे ते तसंच ठेवूया डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये c कॉमन घेऊ, ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील k प्लस 1. मग या c ला c निघून जाईल, म्हणजे इथे शिल्लक राहील k डिवायडेड बाय k प्लस 1. कॉल दिस इज इक्वेशन नंबर 1. आता त्याच पद्धतीने ही राईट हँड साइड कन्सिडर करू. सो नाउ वी हॅव द राईट हँड साइड दॅट इज a मायनस b डिवायडेड बाय a मायनस c. मग a ची व्हॅल्यू आहे ck स्क्वेअर मायनस b ची व्हॅल्यू ck डिवायडेड बाय पुन्हा एकदा a म्हणजे ck स्क्वेअर मायनस c साठी काय सबस्टिट्यूशन नाही, c तसंच ठेवूया. मग न्यूमरेटर मधून ck कॉमन घेता येईल, ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील k मायनस 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये फक्त c कॉमन घेता येईल, शिल्लक राहील k स्क्वेअर मायनस 1. या c ला c पुन्हा निघून जाईल, म्हणजे इथं न्यूमरेटरला शिल्लक राहील k इंटू ब्रॅकेट k मायनस 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला k स्क्वेअर मायनस 1 आहे, म्हणजेच k स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. मग तिथे एक्सपान्शन फॉर्म्युला जर आपण वापरला तर आपल्याला असं लिहिता येईल k प्लस 1 इंटू k मायनस 1. k मायनस 1 ला k मायनस 1 निघून जाईल, शिल्लक राहील k डिवायडेड बाय k प्लस 1. इक्वेशन नंबर 2. पुन्हा एकदा इक्वेशन 1 आणि 2 च्या राईट हँड साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे लेफ्ट हँड साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत. सो लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू right hand side. So similarly we can prove this for B also. Okay, this is the next question. Okay, this is the next question. Total income of Ramesh, Suresh and Preeti is 8,07,000 rupees. The percentages of their expenses are 75%, 80% and 90% respectively. If the ratio of their savings is 16:17:12, then find the annual savings of each of them. आता या प्रश्नात आपल्याला रेशो ऑफ देअर सेव्हिंग्ज इज 16:17:12 दिलेला आहे. मग या सर्वांची जर ऍडिशन केली 16 प्लस 17 प्लस 12 तर ती येते 45. याचा अर्थ या प्रत्येकाचं सेव्हिंग आपल्याला काढता येईल, म्हणजे 45 पैकी 16 प्रपोर्शन हे रमेशचा आहे, 17 प्रपोर्शन सुरेशचा आहे आणि 12 प्रपोर्शन हे नीतीचा आहे. याच्यावरून आपल्याला ह्या प्रत्येकाचं सेव्हिंग काढू शकतो
एकत्रितपणे विचार करू. म्हणजे या पद्धतीने जर आपण प्रत्येकाचं सेव्हिंग काढलं तर रमेश सेव्हिंग प्रपोर्शन किंवा रमेशचं सेव्हिंग जर आपल्याला काढायचं असेल तर ते 69 आउट ऑफ 45. आणि आता हे सेव्हिंग किती आहे ते माहिती नाही, मग त्याच्यासाठी एक अक्षर आपण घेऊया. समजा त्याच्यासाठी अक्षर घेऊया एस. तर हे 16 डिवाइडेड बाय 45 इंटू एस हे रमेशचं सेव्हिंग आपण काढलं या पद्धतीने. कारण आपल्याला ह्या तिघांचा सेव्हिंगचा रेशो दिलाय आणि त्याच्यावरनं ते सेव्हिंग किती आहे ते माहिती नाही, त्याच्यासाठी एस अक्षर घेऊ. हे झालं रमेशचं सेव्हिंग. आता याच पद्धतीने सुरेशचं पण सेव्हिंग आपण काढू शकतो. सो सुरेश सेव्हिंग, तर त्याचं जे प्रपोर्शन आहे ते 17 आहे. 17 आउट ऑफ 45. आणि हे पूर्ण प्रपोर्शनच्या म्हणजे एसच्या 17 डिवाइडेड बाय 45 आहे. हे झालं सुरेशचं सेव्हिंग. आणि त्यानंतर प्रीतीज सेव्हिंग ते पण याच पद्धतीने आपण काढू शकतो. प्रीतीचं प्रपोर्शन आहे 12. सो 12 आउट ऑफ 45 इंटू एस दॅट इज टोटल सेव्हिंग. हे प्रत्येकाचं सेव्हिंग आपण काढलं. आता प्रत्येकाचा इन्कम आपल्याला काढायचा आहे. मग तो इन्कम किती असणार आहे, तर त्यांचे एक्सपेन्सेस इथे दिलेत 70%, 80% आणि 90%. आता यावरून प्रत्येकाचं इन्कम आपण काढू शकतो. सो रमेशचं इन्कम आपण काढूया. सो रमेश इन्कम इज इक्वल टू, आता इन्कम काढायला हे रमेशचं जे सेव्हिंग्ज आहे तर त्या सेव्हिंग्जला आपल्याला एका संख्येनं भागल्यानंतर त्याचं इन्कम मिळेल. आता इथं त्यांचा खर्च म्हणजे रमेशचा खर्च 75% आहे. 75% म्हणजे 75 आउट ऑफ 100. म्हणजे एक जर असेल तर एक पैकी 0.75 इतका एक्सपेन्स झाला. मग त्याचं सेव्हिंग किती असणार, 0.25. तर ह्या सेव्हिंग्जला 0.25 ने जर आपण भागलं तर आपल्याला त्याचा इन्कम मिळणार आहे. म्हणजे हा झाला रमेशचा इन्कम. आता हे रमेशचं सेव्हिंग आपल्याकडे आहे. रमेशचं सेव्हिंग आपल्याकडे 16 डिवाइडेड बाय 45 इंटू एस डिवाइडेड बाय 0.25. मग आता हे एक आपण कॅल्क्युलेट करूया. रमेशचा इन्कम 16 डिवाइडेड बाय 45 इंटू एस हे 0.25 म्हणजेच काय तर 1 डिवाइडेड बाय 4. म्हणजे 1 डिवाइडेड बाय 4 जर डिनॉमिनेटरला असेल आणि ते आपण न्यूमरेटरला घेतलं तर त्याचा रेसिप्रोकल होईल. म्हणजेच 1 डिवाइडेड बाय 4 त्याचा रेसिप्रोकल होईल 4 डिवाइडेड बाय 1 म्हणजेच 4. म्हणजे हे जर आपण सॉल्व्ह केलं तर 16 इंटू 4 64 डिवाइडेड बाय 45 इंटू एस हे काय मिळेल आपल्याला तर रमेशचं इन्कम. आता याच पद्धतीनं उरलेल्या दोघांचं सुद्धा इन्कम आपण काढू शकतो. हे असंच कॅल्क्युलेशन जर केलं तर सुरेशचा इन्कम आपल्याला मिळेल. तर सुरेश इन्कम इज इक्वल टू, हे याच पद्धतीने जर आपण कॅल्क्युलेट केलं तर सुरेशचा इन्कम आपल्याला मिळेल 85 डिवाइडेड बाय 45 इंटू एस. आणि त्याच पद्धतीनं प्रीतीचा पण इन्कम आपल्याला काढता येईल. सो प्रीतीज इन्कम इज इक्वल टू कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला मिळेल 120 डिवाइडेड बाय 45 इंटू एस. तर हा प्रत्येकाचा इन्कम मिळाला. त्या सर्वांचा जो इन्कम आहे त्यांची टोटल आपल्याकडे आहे. आता टोटल इन्कम आपण काढू. सो टोटल इन्कम इज इक्वल टू 8,07,000. आता ह्या टोटल इन्कम म्हणजे या तिघांचाही इन्कम. त्यातला रमेशचा इन्कम आहे 64 डिवाइडेड बाय 45 इंटू एस प्लस सुरेशचा इन्कम 85 डिवाइडेड बाय 45 इंटू एस प्लस प्रीतीचा इन्कम 120 डिवाइडेड बाय 45 इंटू एस दॅट इज इक्वल टू 8,07,000. मग इथं प्रत्येक टर्म मधून एस कॉमन घेता येईल. ब्रॅकेटमध्ये ह्या तिन्हीची बेरीज करायची. याचा डिनॉमिनेटर सेम आहे तो एकदाच घेऊया 45. न्यूमरेटरची फक्त ऍडिशन करू 64 प्लस 85 प्लस 120 दॅट इज इक्वल टू 8,07,000. आता एस इंटू या सर्वांची जर बेरीज केली 64 प्लस 85 प्लस 120 तर ती बेरीज येईल 269 डिवाइडेड बाय 45 इज इक्वल टू 8,07,000. आता एस म्हणजे टोटल सेव्हिंग आपल्याला काढायचं. त्याच्यासाठी 269 डिवाइडेड बाय 45 आपण राईट हँड साईडला घेऊया. त्याचं रेसिप्रोकल होईल 45 डिवाइडेड बाय 269 इंटू 8,07,000. आता 269 ने जर भाग घालवला 3चा भाग जाईल आणि वर 3 शून्य. तर 3000 गुणिले
45 यांचा जर गुणाकार केला तर उत्तर मिळेल 1,35,000. हे काय मिळालं? एस म्हणजेच काय, आपण अक्षर कशासाठी घेते? टोटल सेव्हिंग साठी. याचा अर्थ या तिघांचं टोटल सेव्हिंग असणार आहे 1,35,000. आता यामध्ये प्रत्येकाचं आपल्याला पोर्शन काढायचं, प्रपोर्शन काढायचं. प्रत्येकाचं प्रपोर्शन किती? आता यामध्ये प्रत्येकाचं जर प्रपोर्शन आपल्याला काढायचं असेल तर पहिल्यांदा रमेशचं सेव्हिंग काढू. रमेश सेव्हिंग्स इज इक्वल टू, ते किती आहे तर 16 डिवायडेड बाय 45 ऑफ एस म्हणजेच आपण आता काढलेले आहे 1,35,000. इथे जर भाग घालवला 45 न तर 15 ते 45, 15 9 35 असे वर 3 शून्य, पुन्हा 3 न जर भाग घालवला तर 3,000चा भाग जाईल. सो 16 into 3,000 इट्स 48,000. तर हा रमेशचं सेव्हिंग मिळेल. त्याच पद्धतीनं सुरेशचं सेव्हिंग सुद्धा आपल्याला काढता येईल. सुरेश सेव्हिंग्स ते प्रपोर्शन किती आहे तर 17 डिवायडेड बाय 45 ऑफ एस म्हणजेच 1,35,000. इथं 45 न भाग घाल तर पुन्हा एकदा 3,000चा भाग जाईल. सो 17 into 3,000 इट्स 51,000. तर एवढं प्रपोर्शन सेव्हिंग असणार आहे सुरेशचं. आणि प्रीती, तिचं सेव्हिंग्स किती आहे तर तिचं प्रपोर्शन आहे 12 डिवायडेड बाय 45 ऑफ एस म्हणजेच 1,35,000. पुन्हा एकदा 45 न भाग घालू तर 3,000चा भाग जाईल. सो 3,000 into 12 इट्स 36,000. तर हे झालं प्रत्येकाचं सेव्हिंग. Okay, the next question is question number 5. Attempt the following sub questions any one. या दोन पैकी एक क्वेश्चन आपल्याला सोडवायचा आहे जो 3 मार्काने. फर्स्ट इज इफ x डिवाइडेड बाय 3x minus y minus z is equal to y divided by 3y minus z minus x is equal to z divided by 3z minus x minus y and x plus y plus z is not equal to 0, then show that the value of each ratio is equal to 1. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग याच्यासाठी हे जे 3 रेशोज इक्वल दिलेत ते पहिल्यांदा लिहून घेऊया. x डिवायडेड बाय 3x minus y minus z is equal to y divided by 3y minus z minus x is equal to z divided by 3z minus x minus y. Then by theorem on equal ratios we have one property. So by theorem on equal ratios, हे तिन्ही रेशोज इक्वल असल्यामुळं ह्यामध्ये प्रत्येक रेशो जो आहे तर त्या रेशोची किंमत याचे सगळे न्यूमरेटर्स आणि डिनॉमिनेटर्स ऍड केले तर त्याची एवढीच असणार आहे. मग पहिल्या रेशोचा फर्स्ट टर्म किंवा न्यूमरेटर आहे x प्लस वाय प्लस झेड डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये सगळ्या ज्या दुसऱ्या टर्म्स आहेत त्यांची ऍडिशन करायची. फर्स्ट इज 3x minus y minus z प्लस सेकंड इज 3y minus z minus x plus third is 3z minus x minus y, that is equal to in the numerator x plus y plus z as it is divided by denominator मध्ये ते 3x आहे आणि minus x minus x आहे. minus x minus x minus 2x होईल. 3x minus 2x म्हणजेच x प्लस इथं 3y आहे minus y minus y, 3y minus 2y y मिळेल. सिमिलरली 3z minus 2z z मिळेल. आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये हे दोन ब्रॅकेट जे आहेत ते सेम आहेत. x plus y plus z, x plus y plus z, ते दोन्ही एकमेकांना निघून जाईल, x चा भाग जाईल. सो 1 by 1 is equal to 1. So each ratio is equal to 1. So this is 1/2. पुढचा क्वेश्चन असा आहे, the mean of 35 observations is 20, out of which mean of first 18 observations is 15 and mean of last 18 observations is 25. Find the 18th observation. आता इथं 35 ऑब्झर्वेशनचा मीन दिलाय, त्यातले पहिले 18 त्यांचा मीन दिलाय आणि शेवटचे 18 त्यांचा मीन दिलाय. मग इथं आपण 35 ऑब्झर्वेशन त्याचा जो मीन दिलाय त्याच्यावरून त्या सर्वांची सम काढू शकतो. दॅट इज सम ऑफ ऑल 35 ऑब्झर्वेशन्स. मग ती सम काढायची असेल, त्या सगळ्यांची बेरीज काढायची असेल तर या दोन्हीचा गुणाकार करायचा, कारण मीन त्यांचा 20 आहे आणि एकूण ऑब्झर्वेशन 35 आहेत. सम काढायला या दोन्हीचा गुणाकार करायचा, तर ते 35 into 20. ती बेरीज मिळेल 700.
आता त्यातले पहिले जे 18 ऑब्झर्वेशन्स आहेत त्यांची सम याच पद्धतीने आपण काढू शकतो. सो सम ऑफ फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन्स. इथे फर्स्ट 18 म्हणजे इथं 18 ऑब्झर्वेशन्स आहेत आणि त्यांची आपल्याला मीन दिलाय 15. मग त्या सगळ्यांची बेरीज करायला 18ला 15 न मल्टिप्लाय करायचं. मग 18 गुणिले 15, 18 पंचे 90, 9, 18 के 18, 9, 27, 270. त्यानंतर मीन ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन ते सुद्धा दिले 25. मग त्यावरून आपण त्यांची सम काढू शकतो. तर ती सम ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन्स. मग इथं सुद्धा लास्ट 18 म्हणजे 18 आहे आणि त्यांचं ऑब्झर्वेशन किंवा त्यांचा मीन जो आहे 25 आहे. त्यामुळे त्यांची सम काढायला 18 इंटू 25 करायचं. 25 8 200, 20, 25 1 25 आणि 20 45. आता हे जे दोन ऑब्झर्वेशन्स आहेत, पहिले 18 आणि शेवटचे 18, या दोन्हीची बेरीज केली तर 36 होतील. पण ऑब्झर्वेशन्स आपल्याकडे 35 आहेत. याचा अर्थ असा होतो की या दोन्हीची जर आपण बेरीज केली आणि त्याच्यामधून जर हे 35 ऑब्झर्वेशनची सम वजा केली तर आपल्याला मधली टर्म आपल्याला मिळणार आहे, म्हणजे 18वी टर्म मिळणार आहे. सो वी हॅव 18th ऑब्झर्वेशन इज इक्वल टू पहिल्या 18 ऑब्झर्वेशनची सम आहे 270 प्लस शेवटच्या 18 ऑब्झर्वेशनची सम आहे 450. या दोन्हीची करायची बेरीज आणि त्याच्यातून टोटल जे 35 ऑब्झर्वेशन्स आहेत त्यांची सम वजा करायची, दॅट इज 700. मग 270 प्लस 450 720 मिळेल मायनस 700. 720 मायनस 700 उत्तर मिळेल 20. सो दिस इज द 18th ऑब्झर्वेशन. मधले जे ऑब्झर्वेशन आहे ते असणार आहे 20.